आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा. मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब. शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा. अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच. सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण. या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज. तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी, बेळगाव. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, टिळकवाडी, बेळगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची धास्ती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 5 पूल पाण्याखाली गेले असून खानापूर येथील हब्बनटी देवस्थान पाण्याखाली गेले आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दररोज 62,000 क्युसेक पाणी कृष्णा नदीत वाहत आहे. त्यामुळे कृष्णा व घटप्रभा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत असून अतिवृष्टीमुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. चिकोडी परिसरातील मलिकवाड दत्तवाड, मांजरी सौंदत्ती, धारवाड कोन्नूर, भोजवाडी कोसूर, मलिकवाड दत्तवाड, कारदगा भोज या पुलांसह दूधगंगा आणि वेदगंगा नदीच्या काठावरील निप्पाणी आणि चिकोडी तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 4 जवान शहीद. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले असून 4 जण जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार कठुआ जिल्ह्यातील मचेडी भागात हा हल्ला झाला आहे. सायंकाळी दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला, तसेच हातगोळेही फेकले. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले तर 4 जवान जखमी झाले. लागोपाठ हल्ले होत असून याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जांबोटी मार्गावर अपघातांची मालिका. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्याच्या नादात वाहने बेफाम चालवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे बेळगाव जांबोटी कणकुंबी या मार्गावर अपघातांची मालिका घडल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही युवक गंभीररित्या जखमी झाले आहेत. किणियेपासून जांबोटीच्या रस्त्यावर एका अपघातात 2 जण जखमी झाले तर हब्बनट्टी क्रॉसनजीक घडलेल्या गंभीर अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केवळ सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन जखमींना मदत केली आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या अनेक वाहनांना देखील या अपघातांमुळे धास्ती निर्माण झाली आहे. जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने डेंग्यू मलेरिया लस वितरण. जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने ग्रामपंचायत हिंडलगा येथे डेंग्यू मलेरिया प्रतिबंधक लस वितरण करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वाढत्या डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत
जायंट सखीच्या वतीने लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात 300हून अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला। तसेच पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांनाही लस देण्यात आली। जायंट सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, नम्रता महागावकर, राजश्री हसबे, प्रिया बांदिवडेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी जायंट सखीच्या सदस्या उपस्थित होत्या।